पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जागतिक महिला दिन 8 मार्च आणि त्यानिमित्तानं आठवडाभर आपण वेगवेगळ्या माऊलींना भेटतो आहोत, वहिनींना भेटतो आहोत. कधी ताई, कधी वहिनी, कधी माऊली असं म्हणत असताना मला सुद्धा आनंद वाटतो तो या गोष्टीचा. कारण चूल मूल एवढ्यातच न अडकता आपण सुद्धा काहीतरी करू शकतो हे सातत्याने दाखवून देणारी आपली ही वहिनी. आणि म्हणून मग 4 भिंतीत न अडकता त्याच्या बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं, मग त्यामध्ये आपला छंद जोपासणं. आपण तर नेहमीच घराच्या सुखासाठी देवाचा धावा करत असतो. आता धावा हे ही दोन अक्षरं, पण त्यातून होणारा शब्द किती महत्त्वाचा आहे. धावा, धावणे, पळा, पळापळ हे सगळंच आमच्या माता भगिनींना नेहमीच आहे. पण खरंच तिच्या या कामाला मनापासून सॅल्यूट. ज्या वहिनीला आपण आज भेटणार आहोत नाव आहे शिल्पा नितीन फडके. आता काय केलं हा प्रश्न तुम्हाला असणारच. म्हणजे मॅरेथॉन, आता मॅरेथॉन म्हटल्यानंतर धावणं आलंच नाही. आता या आमच्या वहिनींची धावाधाव कशी असते किंवा कशा पद्धतीने या धावतात किंवा सायकल चालवली जाते. कारण फक्त व्यायामापुरतं जिम्नॅस्टिक म्हणूनच बऱ्याच जणी सायकलचा वापर करतात, जी तिथल्या तिथे असते. पण या माऊलीने काहीतरी वेगळं नक्कीच केलेलं आहे. जाणून घेऊया, भेटूया शिल्पा वहिनींना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? बालपण मध्य प्रदेश. मध्य प्रदेश म्हणजे आता ते छत्तीसगड आहे. वडील माझे तिकडे नोकरीला होते, तिथे 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि पुढचं पुण्यात. काय करायचे बाबा? ते केमिकल इंजिनियर होते. तर भारत ॲल्युमिनियम कंपनीत होते ते. त्यामुळे लहानपण आमचं सगळं छत्तीसगडमध्ये म्हणजे जंगलातच गेलं. काय सांगता तुम्ही? तुम्हाला जंगलांची आवड आहे वाटतं? पहिल्यापासून आउटडोअरची पहिल्यापासूनच आवड आहे. म्हणजे तिथूनच छत्तीसगडवरूनच सुरुवात झाली असं म्हणायला आता हरकत नाही, इन रेट्रोस्पेक्ट. होय ना. बरं, मग आता कुठे राहता तुम्ही? आता मी पुण्यात राहते. पुण्यात आता मी बावधनच्या इथे राहते. आणि लहान म्हणजे शिक्षण वगैरे होतं सदाशिव पेठेत, आजीकडे राहत होते. आणि त्यानंतर लग्नानंतर पुण्यात गेली, आता 25 वर्ष पुण्यातच आहे. पुण्यातच आहात? हो. आता कोण कोण आलंय सोबत? आता माझ्यासोबत माझी आई आली आहे आणि माझा मुलगा आलाय. नमस्कार. मग तुमचं बालपण सगळं छत्तीसगड मधलं? कितवी पर्यंत तिकडे? 10वी पर्यंत तिथे होते. आणि मग नंतर पुढे इंजिनिअरिंगचं वगैरे शिक्षण घ्यायला तिथे इतकी फारशी उत्तम सोय नव्हती, म्हणून मग पुण्यात आमचे पहिल्यापासून नातेवाईक होते सगळे. मग आजीकडे राहून इथे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. साधारण असताना तुम्ही इंजिनिअरिंगच्याच वेळेला पुण्यात? हां, इंजिनिअरिंगच्या वेळेला पुण्यात आले. म्हणजे एकट्याच आलात की? एकटीच आले, पण आजी बरोबर होते राहायला. आई वडील तिकडेच होते. ते 2000 साली रिटायर झाले, तोवर ते तिथेच होते, पण मी पुण्यात होते. पुण्यात होता. लहानपणी तुम्हाला धावण्याची वगैरे आवड? लहानपणी स्पोर्ट्सची होती. मी शाळेमध्ये बास्केटबॉल 2 वर्ष रिजनल्सपर्यंत सेंट्रल स्कूलतर्फे खेळलेली आहे. आणि इथे पण वाडियाला रिप्रेझेंट केलं होतं इंटर कॉलेजेटमध्ये वगैरे. खेळाची आवड पहिल्यापासूनच होती. ही आवड होती, फक्त पुढे जोपासली? हां, फक्त पुढे मध्ये थोडा ब्रेक होतो, म्हणजे करिअर आणि मुलं आणि ट्रॅव्हल. माझ्या जॉबमध्ये कायम मला थोडंसं ट्रॅव्हल सतत होतं. काय करता आपण? मी टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे. आणि आत्ता 2-2.5 वर्षापूर्वी मी माझा जॉब सोडला. स्वतःचा काहीतरी, म्हणजे मला ॲडव्हेंचर स्पोर्ट आणि फूड आणि न्यूट्रिशन हे माझं पॅशन आहे. मला सांगा, कारण ज्या गोष्टीसाठी म्हणजे इतकं तुम्ही सगळं केलेलं आहे, नोकरी म्हणून किंवा व्यवसाय म्हणून जे काही आहे ते तुम्ही केलं, पण त्याच्या पलीकडे जाऊन आज तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करत असताना
तुम्ही धावता वगैरे, पण ते काय आहे म्हणजे जरा ते सांगा ना आधी. कारण कसं आहे की मॅरेथॉन सारखा विषय आला ना की पटकन संवाद साधण्यात इंटरेस्ट यासाठी असतो. बरोबर. धावपळ काही चुकलेली नाही. बरोबर. म्हणजे बोलण्यात सुद्धा धावत होता तुम्ही आता. बरोबर, स्पीड हाय आहे. स्पीड आहे. मग काय सांगा कसं काय. नाही तर फिटनेस आणि न्यूट्रिशन असं माझं पहिल्यापासून माझी आवड आहे. आणि म्हणजे मला जॉब जरी असला माझा तरी असं काहीतरी एक्सरसाइज मी सतत चालू ठेवले. आणि ॲक्च्युली 40शीत वगैरे नंतर असं तेव्हा थोडा वेळ मिळतो बिकॉज यू आर सेटल्ड इन द करिअर. मग तेव्हा मी रनिंग आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची प्रॅक्टिस म्हणून म्हणजे आम्हाला 40व्या वर्षी सुरू केलं हो तुम्ही? 40व्या वर्षी पळणं सुरू केलं. म्हणजे काही ना काहीतरी करत होते पण असं सिरियसली परस्यू केलं नव्हतं. पण मग 40व्या वर्षी थोडासा म्हणजे वेळ मिळायला लागला. म्हणजे 10वी वगैरे झाली होती मुलांची त्याच्यानंतर. म्हणून मग मी रनिंग आणि सायकलिंग असं दोन्ही सायमल्टेनियसली सुरू केलं त्यावेळेला. आणि माझी पहिली हाफ पुण्यातच केलं? हो पुण्यातच सुरू केलं. तर पुण्यात पुष्कळ रेसेस होत राहतात. म्हणजे ॲडव्हेंचर रेसेस होत राहतात. एन्ड्युरो सारखी रेस होते तर त्याच्यातनं भाग घेऊन आणि सायकलिंग रेसेसमधनं रनिंग. पहिली रेस कुठली? पहिली रेस एक सायक्लोथॉन नावाची होती आणि ती माझ्या म्हणजे 40व्या वाढदिवसाच्या दिवशीच होती. ती कुठून कुठपर्यंत? ती होती खडकवासला, माहिती आहे तुम्हाला? हां. तर तिथून खडकवासल्यापासून सिंहगड पायथ्यापर्यंत सायकलिंग करत जायचं आणि तिथून वरती सिंहगड ट्रेक म्हणजे पळत किंवा ट्रेक करत. किती किलोमीटर असेल तरी? ते होतं मला वाटतं ते 15-16 किलोमीटरचं सायकलिंग आहे. खूप शॉर्ट रेस होती. आणि वरती चढत क्लाइंब करत जायला काय सिंहगड तुम्ही क्लाइंब केला असेल तर माहिती असेल की ते काय खूप किलोमीटर नाही आहे पण साधारण एक 45 ते 50 मिनिटं लागतात. म्हणजे मला एक सांगा की पहिलीच तुमची जी शर्यत होती त्या पहिल्या शर्यतीला वयाच्या 40 नंतर ती शर्यत होती? हो बरोबर. तो तुमचा वाढदिवसच होता असं तुम्ही म्हणाला. आणि मी ती जिंकले. म्हणजे सरप्राइझिंगली जिंकले. पण ती काय एकट्याने धावायची होती की पाठी मिस्टर वगैरे होते? नाही, बाकीची लोक होती. पण ही ड्युएट म्हणजे पार्टनर होता. माझा एक मित्र होता. तर एकानी सायकलिंग करायचं होतं आणि एकानी ट्रेकिंग करायचं होतं. म्हणजे ते पळत जायचं होतं. मिस्टरांनी ती बघितली शर्यत? हो त्यांनी पण भाग घेतला होता. तेही धावत होते? पण दुसऱ्या एका पार्टनर बरोबर. त्यांना कितवा नंबर? त्यांना त्यांच्या आम्ही ओपन मध्ये घेतला होता भाग. कारण माझा जो पार्टनर होता तो लहान होता, 32 वर्षाचा होता. त्यामुळे आम्हाला 40+ मध्ये नाही घेता आलं म्हणून आम्ही ओपन मध्ये भाग घेतला. पण मिस्टरांनी 40+ मध्ये घेतला होता. त्यांनाही त्याच्यात दुसरा नंबर मिळाला आणि आम्हाला ओपनमध्ये पहिला मिळाला. अरे वा, जोरदार आहे. बरं आता एक मिनिट, म्हणजे आता या तुमच्या खेळाकडे जाण्यापूर्वी तुमचं लग्न कसं झालं? असं ठरवूनच. धावत पळत? नाही. की धावता धावता असं वगैरे? किती वर्ष वगैरे असं काही नाही ना? नाही. पण कसं जमलं? म्हणजे कसं आवडलं असतं तसं झालं असतं तर, पण तसं काही झालं नाही. ते कुठे होते? पुण्यातच होते आणि इंजिनियर आहे तो पण पुण्यातच राहायला, नोकरीला सगळं त्यांचं पुणंच मेन. म्हणजे त्यांनी बाहेर काही कुठे गेलेले नव्हते पण तिथेच म्हणजे स्टँडर्ड होतं तसंच बघून वगैरे कोणाच्या तरी ओळखी. त्यांनी धावायला कधी सुरुवात केली? मी धावायला सुरुवात केल्याच्या बरंच नंतर. तुम्ही त्यांना पळायला लावलं? मी लावलं नाही पण त्याला वाटलं की आता आपणही पळावं. असं कसं वाटेल? तुम्ही वेळेवर येत नाही धावून म्हटल्यावरती ते बघायला आले असणार कुठे धावतायत. असू शकेल. हो की नाही? पहिली रेस तुम्ही जिंकली बरोबर, ती सिंहगडावरची, बरोबर. आणि तिथून मग ही आवड जोपासायला तुम्ही सुरुवात केली म्हणजे? हो बरोबर केली. त्यानंतरची पुढची रेस कुठली होती? त्यानंतरची पुढची रेस आमची एन्ड्युरो होती. एन्ड्युरो 3 म्हणून नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनची ॲडव्हेंचर रेस असते. ती कुठून कुठपर्यंत होती? ती टफ असते. 2 दिवस चालते. पहिली रेस तर जिंकलेली होती. आता दुसऱ्या रेसच्या दिशेने आपण निघालो होतो. ती खूप टफ रेस आहे एवढंच आपण ऐकलं. काय होतं? ही रेस म्हणजे एक तर ती भारतातली द ओनली ॲडव्हेंचर रेस असं त्यांचा क्लेम आहे आणि आहे म्हणजे ती. तर त्याच्यात वेगवेगळे म्हणजे तुम्हाला सायकलिंग असतं, रनिंग असतं, ट्रेकिंग असतं, कयाकिंग असतं, असे सर्व प्रकारचं मल्टी डिसिप्लिन. म्हणजे काय करतात? कयाकिंग म्हणजे कयाक असते पाण्यात, म्हणजे वल्हवत जायचं. म्हणजे का सगळ्या आमच्या माता भगिनी बघतायत ना म्हणून. बरोबर. तर ती मल्टी डिसिप्लिन रेस असते. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं बेसिकली एन्ड्युरन्स पाहिजे, फिजिकल एन्ड्युरन्स पाहिजे आणि ती जवळजवळ 30 तास ते 36 तास अशी कितीही काळ चालू शकते. आणि तेव्हा म्हणजे मध्ये ब्रेक वगैरे
तुम्हाला मिळतोच असं नाही. म्हणजे तुम्ही वेळेवर पोचलात तर तुम्हाला ब्रेक मिळतो, नाही तर तुम्ही टीम रेस असते, 2 मेन अँड 1 वुमेन अशी असते. तर आम्ही घेतलं होतं, तर आमची पहिलीच होती, त्यामुळे आम्हाला एवढी कल्पना नव्हती आणि आम्ही 36 तास अक्षरशः ऑन रोड करतच होतो काहीतरी. म्हणजे सायकलिंग तरी करत होतो, नाहीतर ट्रेकिंग तरी करत होतो, नाहीतर सायकल दमायला झालं नाही. हो, म्हणजे वेड्यासारखं दमायला झालं होतं. म्हणजे कल्पनाच करू शकत नाही आता की असं आपण त्यावेळेस केलं आणि इतकं प्लॅनिंग नसताना केलं. आता मला त्याची कल्पना आहे. तर त्याच्यानंतर पण आम्ही त्या रेसेस 3-4 वेळा केल्या आणि चांगल्या केल्या. पण ट्रेनिंग कुठून घेतलं सगळं? नाही, आम्ही त्याच्या आधी केलं ट्रेनिंग हे सगळं. म्हणजे म्हणजे आता 3 जण आम्ही होतो, म्हणजे 2 माझे मित्र आणि मी. तर आम्ही रेग्युलर रोजच्या रोज, आणि तिथून खरं म्हणजे माझ्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. कारण त्याच्यासाठी तयारी करायची म्हणून आम्ही रोज आठवड्यातनं 1 दिवस 10 किलोमीटर पळायचं, 1 दिवस 100 किलोमीटर सायकलिंग करायचं, नंतर 1 दिवस 100 किलोमीटर. हो. तुम्ही मॅक्सिमम किती केलंय आतापर्यंत? एका दिवसामध्ये मॅक्सिमम आम्ही 250 किलोमीटर सायकलिंग केलेलं आहे. म्हणजे मुंबईला येऊन गेलाय? हो, ॲक्च्युली मुंबईलाच येऊन गेलो याच प्रॅक्टिससाठी. म्हणजे आम्ही सकाळी निघालो, मुंबईला आलो. तुम्ही सकाळी किती वाजता पुण्याहून निघाला होता? आम्ही 5:30ला निघालो. इथे कितीला पोहोचला? इथे आम्ही पोचलो साधारण जेवायच्या वेळेला पोचलो होतो, 1:15ला पोचलो. दादरला जेवलो, आणि असं खूप जेवता येत नाही कारण तुम्ही परत सायकल चालवायची, तर असं पोळी भाजी वरण भात असं नाही खाता येत. मग काय खाल्लं तो? मग असं थोडं म्हणजे फ्रुट्स किंवा असे छोटं सँडविच आणि असं काही. म्हणजे पोळी भाजी जिलबीचं जेवण? नाही, असं नंतर गेल्यावर. आणि तुम्ही निघाला किती? आणि लगेच निघालो आम्ही. एक अर्धा पाऊण तासाचा ब्रेक घेतला असेल आणि निघालो परत. आणि मग पोहोचलात कितीला? 6-7 वाजले असतील, 7-7:30 वाजले असतील. बरं, जुना मुंबई पुणा रस्ता की नाही, एक्सप्रेस? जुनाच. एक्सप्रेस वे जाता येत नाही ना, म्हणजे मधला पॅच ऑफकोर्स तो कॉमन आहे, तो करावा लागतो. बाकी कंप्लीट बाकी जुन्या हायवेनी. त्यामुळे खोपोलीचा घाट चढून येताना तो अवघड आहे. म्हणजे आपला खोपोलीचा त्याला कुठला अवघड नाही, गाड्या सुद्धा बघायला पाहिजे. 10 वेळा ते पाठी येतात गाड्या. तो फार तिथे रडायला येत होतं. म्हणजे रडायला? हो, म्हणजे खूप तोवर इतकं तुमचं एक्झॉशन झालेलं असतं की असं वाटतं की कोणी सांगितलंय हा वेडेपणा करायला असं. पण झालं, आलं की ठीक वाटतं. हे जास्त महत्वाचं आहे. कोणी सांगितलंय वेडेपणा करायला असा विचार सुद्धा मनात येतो. म्हणजे असा प्रत्येक वेळेलाच येतो. म्हणजे प्रत्येक तुम्हाला ॲडव्हेंचर करताना एक स्टेज अशी येते की असं वाटतं की का, म्हणजे आपल्याला काही कोणी म्हटलं नाहीये की तू हे केलंच पाहिजेस, पण का असं होतं. पण मग आता हे सगळं पूर्ण केल्यावर समाधान किती मिळेल? हां, म्हणजे त्याचं काय शब्दात नाही आहे करता येणार. हो ना. पण असं कधी झालंय प्रवासात की तुम्ही थांबलात आणि शेवटी डोळ्यात पाणी झालं? हो, असं झालंय. आम्ही मनाली टू लेह सायकलिंग करत गेलो होतो, म्हणजे आमचा सायकलिंगचा ग्रुप वगैरे. आणि खारदुंगला जो आहे टॉप शेवटचा, तो 40 किलोमीटर अखंड घाट आहे. म्हणजे तिथे तुम्हाला ब्रीदर पण मिळत नाही. म्हणजे बाकी घाटात कसं असतं, थोडा फ्लॅट पोर्शन आला तर सायकलिंग करताना तुम्ही थोडं रोल करू शकता किंवा थोडासा दम खाऊ शकता. पण ह्याच्यात उतरत होतो आम्ही, कारण ॲल्टिट्यूड पण गेन करता तुम्ही सायमल्टेनियसली. म्हणजे लेह मला वाटतं 11,000 फुटावर आहे आणि खारदुंगला 17,800 त्याची हाईट आहे. तर तेवढं तुम्ही सायकल करत जाता. म्हणजे हे पूर्ण सायकलिंगने सायकल चालवत गेलेले आहात तुम्ही. पण तेव्हा डोळ्यात पाणी आलं होतं? हां, म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता मला हे पूर्ण करता येणार. शेवटचे म्हणजे तिथे प्रेयर फ्लॅग्स असतात सगळे. तर 40 किलोमीटरचा जवळजवळ 35 किलोमीटर झाल्यानंतर म्हणजे दोन्ही, एकतर पाय दुखण्याचं एवढं कळत नाही कारण तुम्हाला ॲल्टिट्यूडचा इतका त्रास होतो. जसं वर जाता तसं तुम्हाला ऑक्सिजन कमी पडत जातो. तर सायकलिंग ही एक कार्डिओच ॲक्टिव्हिटी, म्हणजे ती करताना तुम्हाला तुमची कार्डिओ कपॅसिटी लागते, पण हाय अल्टिट्यूडला ब्रीदिंगसाठी आणखीन जास्त लागते. तर ते खूपच त्रास तेव्हा होत असतो. तेव्हा असं वाटलं की नको, पण तिथे यू आर इन मिडल ऑफ नोवेअर. त्यामुळे म्हणजे नाही म्हणून काहीच उपयोग नाही, कारण खाली 35 किलोमीटर चालवत जावं लागेल आणि वर 5 किलोमीटर जावं लागेल. म्हणजे असा त्याचा ट्रेड ऑफ असा असतो. आणि ते प्रेयर फ्लॅग्स वगैरे दिसत होते. आणि आम्ही 5 लोक होतो, आमच्याबरोबर 2 ब्रिटिश सायकलिस्ट होते. असा आमचा 7 लोकांचा ग्रुप होता. तर आणखीन 2 जण माझ्या मागे होते, पण 2 जण होते ते मला वळणावर पुढे दिसत होते. आणि माझ्याबरोबरचा जो मित्र होता त्यांनी तो फक्त मला म्हणला की तू जर आत्ता सोडलंस तर तुला म्हणजे इतकं वाईट वाटेल की तुला परत म्हणजे असं वाटेल की का आपण तिथे सोडलं. तर 35 केल्यानंतर 5 म्हणजे नको सोडू. खरं आहे. म्हणजे अर्ध्यावर कुठलीच लढाई सोडू नका, हो की नाही? त्याच्यानंतर सुखाचा क्षण आहे. अगदी. आणि जेव्हा पोहोचलात तेव्हा प्रचंड आनंद. किती वेळा गेला तो असे?
नाही, तिथे एकदाच गेली आहे. एकदाच. मग नंतर आता तुम्ही पुण्याहून आलायत आज? आता आम्ही पुण्याहून आलो. मग सायकलने आलात? नाही, मी ड्राईव्ह करत आले. बरं केलं ना. कारने आले. नाही ना. तर या गप्पा अशाच सुरू राहू द्या. आत्ता आपण हा टप्पा तर सर केलेला आहे, म्हणजे एकीकडे मॅरेथॉन, त्या मॅरेथॉनमध्ये 40च्या नंतर सुरू केलेली मॅरेथॉन, ज्याच्या नुकत्याच झालेल्या मॅरेथॉनमध्ये त्यांना बक्षीसही मिळालेलं आहे. त्याच्या मला तुला विचारायचं आहे, म्हणजे आता या टप्प्याला सुरुवात करत असताना यांच्याशी तर मी आईशी संवाद साधतोच आहे. तुला आवड आहे की नाही सायकलिंगची? आहे, मला खूप आवड आहे. मी सायकलिंग म्हणजे करत नाही जास्त, पण बघायला आवड आहे. नाही, अधूनमधून करतो, ट्रेकिंग करतो मी, पण आहे, आवड आहे. आता चालू करायचंय. पण हे सगळं ऐकल्यानंतर लेह लडाखला इतक्या उंचावरती वगैरे जायचं झालं तर जाशील का? हो, नक्की जाईल, नक्की जाईल. गाडीने? नाही, सायकल. सायकल नक्की. ट्रेकला जातोच. हो, ट्रेकला मी 8वीत आणि 10वीत युवा शक्ती म्हणून आहे ऑर्गनायझेशन पुण्यातलं, तर त्यांच्याबरोबर गेलो होतो. ते ट्रेकिंग होतं, पण सायकलिंग नक्की नक्की आता जाईल. हे सगळं ऐकताना आईबद्दल तुला काय वाटते, काय सांगावं असं? खूप अभिमान वाटतो आईचा, की सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी माझी आई करते आणि कन्सिस्टंटली करते. म्हणजे असं नाही की एकच वर्ष केले, 2 वर्ष केले. रोज सकाळी उठून 5 वाजता उठून तोच वर्कआउट, तोच रोज, म्हणजे असं थांबत नाही कुठे मध्ये. पण आई स्वतःच करते की तुम्हालाही करायला लावते? आम्हालाही करायला होते, आम्ही करत नाही ती गोष्ट वेगळी आहे. पण करायला होते. खरंच प्रामाणिक उत्तर आहे. हो की नाही? आई काय वाटते लेखीबद्दल आज? नाही, खूपच छान. म्हणजे तिने एक तर मुख्य डिसिप्लिन सगळ्याला जो लागतो तो डिसिप्लिन तिच्याजवळ आहे, आणि काम पूर्ण करण्याची एक ही लागते जिद्द, ती आहे. त्याच्यामुळे तिने हे सगळं करू शकते. आता हे सगळं आहे बघा, तुम्ही एक मॅरेथॉन म्हणून सुरू केलं किंवा धावायला सुरू केलं, मग सायकलिंग केलं, मग एक एक खडतर प्रवास करत 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 या सगळ्या इथपर्यंत पोहोचलायत तुम्ही, इथपर्यंत हे सगळं करतात. या सगळ्या प्रवासामध्ये मिस्टरांनी खूप साथ दिली? हो, म्हणजे विरोध केला नाही ही सर्वात मोठी साथ. म्हणजे असं टू बिगिन विथ, म्हणजे साथ तर दिली. आता आम्ही मनालीला आम्ही दोघं गेलो होतो, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तोही होताच, त्यामुळे आम्ही बरोबर गेलो होतो. पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा मला कुठे जायचं असेल तर असं कधी मला काही विरोध नाही झाला की तू जाऊ नको, किंवा मी गेले तर ऑब्व्हियसली घरातलं मॅनेज इतर करायला लागतं. म्हणजे आता मुलं मोठी आहेत, पण तरी काहीतरी मॅनेज करायला लागतंच. म्हणजे तर तेवढं त्यांनी केलं, किंवा असं म्हणजे. बरं, आता तुमचा स्वभाव किंवा त्यांचा स्वभाव याच्यामध्ये समजा एखादी गोष्ट आहे घरात आणि त्याच्यावरून पटकन काहीतरी होऊ शकतं ना, खुटुपुटूचं बाबा, एखादा वाद होऊ शकतो किंवा एखादा वाद वाढू शकतो. मग अशा वेळेला बॅकफुटला कोण जातं? डिपेंड्स वाद कशावर आहे. नाही, पण तरी सुद्धा मेजॉरिटी जास्त वेळ बघितलं तर आय डोंट नो, मला असं वाटतं की मी जाते मागे. एक मिनिट, आपल्याकडे थर्ड अंपायर इकडे 2 आहेत, कारण आणि ते आलेले नाही आहेत आज, त्यामुळे तुमच्यावरच आम्ही तुमचंच ऐकणार आहोत. पण काय बाबा, कोण? मला वाटतं बाबा. अशी उत्तरं प्रामाणिकच असतात, हो की नाही? आई, काय हो तुमचं काय म्हणणं आहे? हो, म्हणजे जावई तो बघणार नाही एपिसोड. नाही म्हणलीस तरी चालेल. नाही, बघणार नाही, उलट ते नक्की बघतील. आता कोणाला मिस करताय या सगळ्या प्रत्येक टप्प्यावर? बाबा. त्यांना जास्त सगळ्यात गोष्टीचं म्हणजे कौतुक होतं. कौतुक आईला पण असतं, पण वडिलांना म्हणजे ते जास्त सगळ्यांना ते सांगायचे सगळीकडे की ही इतकं असं करते सगळ्या चांगल्या गोष्टी. आठवणींचा अल्बम चालला जातो आणि प्रत्येक सुखाच्या क्षणी लहानपणापासून ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं त्यांची आठवण येणं स्वाभाविकच आहे. म्हणजे प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण त्यांची आठवण करतच असतो, त्यांचे आशीर्वाद, आणि त्या आशीर्वादांच्याच बळावर कुठलाही प्रवास हा नेहमी सुखकरच होतो. बरं, मला सांगा, आता कितीतरी आमच्या वहिनी बघतायत, त्यांनी काय विचार करावा किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल? कारण ह्या नेहमी बरोबर, म्हणजे 4 भिंतीच्या बाहेर येऊन हा छंद जोपासायचा असेल तर तुम्ही त्यांना काय सांगा? असं सांगण्याइतकं काही माझं फार मोठं क्रेडेन्शियल नाही आहे, पण मला असं वाटतं की हो, नाही कसं सायकलवरून इतकं लांब जायचं हे काही छोटी गोष्ट नाही आहे. तर पण मला असं वाटतं की बेसिक स्वतःसाठी त्यांनी काहीतरी जरूर करावं. म्हणजे हे तर सगळं आहेच आहे, रोजचं स्वयंपाक, डबा, तुम्ही म्हणलात तसं सकाळचा जॉब, ते आहेच आहे. पण कुठेतरी फक्त स्वतः म्हणजे स्वतःचं एक व्यक्तिमत्व विकास किंवा थोडंसं एक्सपोजर, म्हणजे त्याच्यातनं तुम्हालाही मिळतं आणि तुमच्या विचारांमधनं मुलांनाही मिळतं. तर त्याच्यासाठी
कुठलाही म्हणजे सायकलिंग रनिंग हा काय एक हा एक भाग झाला, मला आवडतो म्हणून मी तो केला. बरोबर. पण त्या काही करू शकतात, म्हणजे त्याचा कुठलाही तुम्हाला छंद जो पण असेल किमान एकतरी छंद स्वतःच्या जरूर असावा. आनंदासाठी स्वतःला आनंद देणारा जोपासायला पाहिजे. नक्कीच. किती छान. तुमचा प्रवास असाच सुरू राहो आणि नाही म्हणता येत नाही किंवा नाही म्हणजे असं म्हणूही नाही, काय सांगावं, कदाचित काही वर्षांनी ती 5,000 किलोमीटरची रेस तुम्ही पूर्णही करू शकाल किंवा कुणातरी मुलींना जसं आज तुम्ही म्हणालात तसं मोटिवेट करून त्यांना त्या ते नक्की करीन. तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू शकाल. आणि ते जरूर करीन. म्हणजे स्वतः जरी गेला नाही तरी कुणीतरी गेलं हो, तरी तर त्यांना सुद्धा सपोर्ट म्हणून जाऊ शकते त्याचा किंवा आनंद खूप त्याचा आहे. त्यांना मदत करू शकते की कुठल्या प्रकारचं तुम्ही न्यूट्रिशन करावं, कुठल्या प्रकारची तयारी करावी, म्हणजे ट्रेनिंग कसं करावं किंवा कसं प्लॅनिंग करावं ह्याची नक्की मदत करू शकते. तेव्हा वय आड येत नाही. पुन्हा महत्वाचं इच्छाशक्ती हवी. या नोटवरच आजचा भाग संपवत असताना आत्ता आपण सन्मान करणार आहोत आपल्या वहिनींचा, पण त्याआधी आमच्या वहिनींच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि तुमचा प्रवास सुखकर हो असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. थँक्यू. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.